ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होतेच, शिवाय ते महान समाज सुधारक, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीती तज्ञ आणि तत्वज्ञ देखील होते. स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री असलेल्या बाबासाहेबांनी आयुष्यभर मागासलेल्या आणि दलितांच्या अन्यायाविरुद्ध आपलं आयुष्य वेचलं. दलितांचा उद्धारकर्ता म्हणून त्यांना आजही ओळखलं जातं. महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. अर्थशास्त्रात उच्च विद्या विभूषित असलेल्या बाबासाहेबांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक विषयांवर संशोधन केलं. बाबासाहेबांचं भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान होतं. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रांतातील इंदोर जवळ महू येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. बाबासाहेबांचा जन्मदिवस 14 एप्रिल 1891 रोजी असल्यामुळं हा दिवस बाबासाहेबांची जयंती म्हणून साजरा केला जातो. संबंध भारत आणि भारताबाहेर हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसतेच पुस्तकी पंडित नव्हते, तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व समाजाला पटवून दिलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेब समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षणाचं ध्येय असं असलं पाहिजे की मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनिती, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड असं ते मानत. ही समाजातील कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असंही ते समजत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय अन्याय, आपले हक्क आपल्याला कळत नाही असे बाबासाहेब सांगतात. राजकीय सत्तेशिवाय न्याय मिळणार नाही हे बाबासाहेब हेरून होते, म्हणून त्यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. इसवी सन 1952 साली सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्या. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचेही उमेदवार या निवडणुकीत उभे राहिले आणि संपूर्ण भारतामधून 12 उमेदवार विजयी झाले. बाबासाहेबांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ही दलित बांधवांच्या समस्यांसाठी, न्याय हक्कांसाठी लढत असे. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साऱ्या वंचितांच्या, दलित बांधवांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत. आणि याच वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रवीण भाऊ गोसावी आपल्या प्रभागासोबतच आपल्या अंबरनाथ शहरातील वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सोबत घेऊन आपल्या अंबरनाथ शहरातील वंचितांच्या उज्ज्वल विकासासाठी प्रवीण भाऊ गोसावी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी व शहराध्यक्ष प्रवीण भाऊ गोसावी यांनी आपल्या साऱ्या बांधवांसाठी एक शाम वंचित बहुजनों के नाम हा मनोज राजा गोसावी यवतमाळ यांचा सुप्रसिद्ध कव्वाल गीतांचा कार्यक्रम दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता नवरेनगर टॉवर, जय हिंद बँकेसमोर, नवरेनगर, अंबरनाथ पूर्व येथे आयोजित केला आहे. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला. ज्ञानसूर्य, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी आपण सारे मोठ्या संख्येने उपस्थित रहा. सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. रुढल्या रूढी त्या परंपरा, दिव्य
जनतेच्या तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया